नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी सध्या आलेलो आहे झाशीच्या किल्ल्यावरती. फक्त झाशीच्याच किल्ल्यावरती आलेलो नाही, तर झाशीच्या किल्ल्यावरच्या ज्या ठिकाणाचं संपूर्ण महाराष्ट्राला आकर्षण असतं त्याच झाशीच्या राणीच्या किल्ल्यावरच्या जम्पिंग पॉईंटला आलो आहे. जम्पिंग पॉईंट म्हणजे काय, तर झाशीच्या राणीनं ज्या ठिकाणावरून किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्या घोड्यासह उडी मारली आणि इंग्रजांच्या हातातून निसटून गेली तो पॉईंट. आणि आता आपण बघू शकता की हा तोच पॉईंट आहे ज्या ठिकाणावरून झाशीच्या राणीनं आपल्या घोड्यासह उडी मारली होती. मग समोर हा सगळा झाशीच्या राणीचा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे जर बघितलं आपण तर ही तटबंदी आहे, किल्ल्याची तटबंदी. आणि फार मोठी तटबंदी आहे, साधारणपणे 3-3.5 फुटाची ही तटबंदी आहे. हा बाहेरचा आपण परिसर बघू शकता की हा सगळा परिसर आहे तटबंदीच्या बाहेरचा. ही समोरची बाजू आहे तटबंदीची. इकडल्या बाजूला जर आपण बघितलं तर इकडे सुद्धा ही अशा स्वरूपाची तटबंदी आणि हा सगळा परिसर. हे दोन ठिकाणं जर आपण बघितले तर इथून घोड्यासह उडी मारणं शक्य नाही असं आपल्याला वाटतं. मात्र आपण तिसरा पॉईंट बघूया या ठिकाणचा. या ठिकाणचा हा तिसरा पॉईंट आहे. हा पॉईंट आपण बघू शकता की अत्यंत सोप्या पद्धतीचा हा सगळा पॉईंट आहे आणि या ठिकाणावरून घोड्यासह उडी मारता येणं शक्य आहे. आणि कदाचित झाशीच्या राणीनं याच ठिकाणावरून आपल्या घोड्यासह उडी मारली असावी. खरं तर झाशीच्या राणीने 1857च्या उठावात सहभाग घेतला, नवे तर नेतृत्व केलं. त्यानंतर इंग्रजांनी झाशीच्या राणीच्या या किल्ल्याला जो वेढा जो आहे तो मारला होता आणि त्या वेढ्यातून निसटणं झाशीच्या राणीसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आपल्या मुलाला घेऊन झाशीच्या राणीनं याच ठिकाणावरून आपला जो घोडा आहे त्या घोड्यासह इकडल्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर बाहेर उडी मारल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण इथून घोड्यानं झेपावणं, घोड्यानं खाली उडी मारणं हे अगदी सोपं ठिकाण दिसतंय. आणि याच ठिकाणावरून झाशीच्या राणीनं आपल्या घोड्यासह उडी मारली होती. तेच हे ठिकाण आहे आज झाशीच्या राणीच्या या किल्ल्यावरती जम्पिंग पॉईंट म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. जंपिंग पॉइंट ये है